क्रिस्पी असं शेल, सोबतच मस्त चटपटीत छोले, चीज आणि भाजीपाला तुमच्या आवडीप्रमाणे सॉवर क्रीम आहे ना, मस्त असं बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चला तर मग आपण बघूया कसे बनवायचे हे छोले टॅको. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी छोले घेतलेले आहेत. ते 7 ते 8 तास भिजत ठेवलेले होते. आता आपण ह्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरं, चवीप्रमाणे मीठ देखील घालून घेणार आहोत आणि थोडासा छोले मसाला देखील मी या ठिकाणी वापरलेला आहे. आपल्याला ह्या छोलेंना असं मस्त चटपटीत, मस्त मसालेदार बनवायचं आहे. आणि कुकरमध्ये आपण साधारणपणे 2 ते 3 शिट्टी देऊन शिजवून घ्यायचं आहे. आणि बाजूलाच मी तोपर्यंत ठेवलेला आहे पॅन. त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि हे शिजलेले छोले जे आहेत, त्यात आपण पॅनमध्ये असं सॉटे करून घेणार आहोत. जास्त असं शिजवायचं नाही. ऑलरेडी हे शिजलेले आहेत. फक्त आपण ह्याला आता टॅकोचा जो एक वेगळा मसाला मिळतो, तो या ठिकाणी ह्याला लावून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, "मी कुकरमध्येच शिजत आणि का नाही वापरलं?" तर आपल्याला हा अ, ज्या छोले आहेत त्याच्यासोबत असा लागला पाहिजे, चव लागली पाहिजे. त्याच्यासाठी मी हे वेगळ्या पद्धतीने असं पॅनमध्ये घालून पुन्हा एकदा परतून घेत आहे. असं केल्याने एक जे छोले आहेत ते पण एक क्रिस्पीनेस येतो वेगळा असा मसालेदार अजून व्हायला मदत होते. त्यामुळे नक्की अशा पद्धतीने करून पहा. या ठिकाणी घेतलेलं आहे मी 3 प्रकारचं चीज आहे. थोडेसे टोमॅटो आहेत. या ठिकाणी मी केल घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे जो तुम्हाला भाजीपाला आवडेल तो घेऊ शकता. बारीक चिरलेला कांदा देखील आहे इथे आणि अर्थात छोले. थोडंसं इथे या ठिकाणी मी टॅकोचा जो रेडीमेड सॉस असतो तो घेतलेला आहे आणि हे आहेत मी टॅको शेल्स जे स्टोअरमध्ये मिळतात, बाहेरच मार्केटमध्ये तेच घेतलेले आहेत. यांना फक्त मी ओव्हनमध्ये असं एक 4 ते 5 मिनिटासाठी क्रिस्पीनेस येण्यासाठी पुन्हा बेक करून घेतलेलं होतं. मीन्स वॉर्म करून घेतलं होतं म्हणू शकता तुम्ही. थोडीशी सॉवर क्रीम देखील आहे आणि मी एका पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेली आहे, जेणेकरून मला ते टॅको शेल्समध्ये भरताना इझी राहील. चला तर मग आपण एक-एक टॅको शेल्स तयार करूया. पहिल्यांदा आपण इथे फिलिंग करताना घ्यायचे आहेत. मस्त असे छोले जे आपण बनवून घेतलेले होते ते. नंतर कांदा, टोमॅटो हे फिलिंग अगदी तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तुम्हाला कसं, कधी, कुठे, कसं घालायचं हे तुमची आवड आहे. किती प्रमाणात घालायचं हे देखील अगदीच तुमची आवड आहे. आता या ठिकाणी मी टॅकोचा जो सॉस घेतलेला होता, हा माईल्ड घेतलेला होता. तुम्हाला हवं तर स्पायसी घेऊ शकता. अर्थात जर तुमच्याकडे टॅकोचा सॉस नसेल अवेलेबल, तर तुम्ही टोमॅटो केचअप थोडंसं घेऊ शकता आणि थोडंसं रेड चिली सॉस वगैरे यूज करू शकता. काहीही हरकत नाही. मस्त असं चीज घालून घ्यायचं आहे आणि शेवटी मस्त असं सॉवर क्रीम. वाह! काय सुरेख दिसत आहे. सो टेम्प्टिंग. अशाच पद्धतीने मी राहिलेलंही टॅको शेल्स तयार करून घेत आहे. हे करता-करताच असं झालं, की कधी एकदा खाईल. आणि हे एकदम परफेक्ट असं म्हणू शकता, परफेक्ट डिश किंवा हलकं-फुलकं स्नॅक्स खायचे चला डिनरला, तर परफेक्ट ॲक्चुअली आहे. कारण जास्त हेवीही होत नाही आणि सगळंच जेवणामध्ये जातं. जसं की भाजीपाला पण जातो छानपैकी. आहे ना परफेक्ट अशी डिश? नक्की करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. भरभरून परफेक्ट प्रमाणात असं चीज, वरनं मस्त अशी केल आणि सॉवर क्रीम आहे ना, एकदम परफेक्ट असं बॅलन्स.
वाह! मी तर एन्जॉय करते हे छोले टॅको. तुम्ही देखील नक्की करून पहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.